नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 11व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम्स. या टॉपिकचा काही भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे. त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल आपण माहिती घेतलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय तो म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आज जो पॉइंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. पहा, जो पॉइंट आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम याच्याशी रिलेटेड काही डायग्राम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जो महत्वाचा ऑर्गन आहे ते आपल्याला दिसते ते म्हणजे हार्ट. मित्रांनो, खरं तर सर्क्युलेटरी सिस्टीम हा पार्ट किंवा हे नाव आपण आधी ऐकलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, त्याविषयी आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं. त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, तर अशा वेगळ्या सिस्टीम आहेत. पैकी अतिशय महत्वाची सिस्टीम म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. याचा अर्थ रक्ताभिसरण संस्था याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की आपल्या शरीरामध्ये ब्लड आहे म्हणजेच रक्त आहे आणि हे रक्त शरीरामध्ये सतत प्रवाहित असतं. आणि हे प्रवाहित राहण्याचं कारण काय? तर रक्तामध्ये जे घटक आहेत अर्थात ते आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्यातून अन्ननलिकेमार्फत शोषून घेतले जातात आणि हे सर्व घटक, न्यूट्रिएंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस हे शरीरातील वेगवेगळ्या ऑर्गन्सला किंवा भागांना न्यूट्रिशन म्हणून, पोषण म्हणून पोहोचवण्याचं काम ही सर्क्युलेटरी सिस्टीम करत असते. त्याचबरोबर अनावश्यक जे घटक तयार होतात शरीरातल्या वेगवेगळ्या भागामधले हे सगळे जमा करणं आणि उत्सर्जन संस्थेकडे पाठवणं हे अतिशय महत्वाचं काम सर्क्युलेटरी सिस्टीम करते. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्क्युलेटरी सिस्टीमचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्थित असणारं हृदय किंवा हार्ट. याचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्रिया चालू असते. त्याला आपण हार्ट बीटिंग म्हणतो की ज्याद्वारे शरीरामध्ये असणारं रक्त जे आहे ते गतिमान केलं जातं आणि सर्व भागापर्यंत पोहोचवलं जातं आणि ते परत गोळा करून हीच प्रक्रिया परत परत केली जाते. ही क्रिया परत परत घडते म्हणून त्याला आपण सर्क्युलेशन असं म्हणतो. बघूयात एक्झॅक्टली या सर्क्युलेशन प्रक्रियेची जी क्रिया आहे ही कशा पद्धतीनं घडते. Circulatory system perform the function of transport of various substances like the water, hormone, oxygen, soluble nutrients and waste material through different organs. Just I have said that different materials are transported with the help of the blood. Which materials are transported? That is the water, hormone, oxygen, soluble nutrient and waste material. म्हणजे रक्ताभिसरण संस्थेमार्फत अनेक घटक जे आहेत ते शरीरामध्ये फिरवले जातात. नेक्स्ट, an independent system for the blood circulation is present in human and higher animals. So when we study the higher level organism, including the human being, there is a presence of a special circulatory system for the circulation of blood. म्हणजे उच्च वर्गीय जे प्राणी आहेत त्यामध्ये आपल्या मानवांचा समावेश असेल किंवा इतर जे विकसित प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ही सर्क्युलेटरी सिस्टीम आढळते. It consists of a heart, blood vessel and capillaries. So this is the important point we have to remember, that blood circulatory system is consisting of 3 basic components. That is the heart, blood vessel and capillaries. रक्ताभिसरण संस्थेचे 3 भाग आहेत. एक हृदय, दुसरं म्हणजे ब्लड व्हेसल रक्तवाहिन्या आणि कॅपिलरीज. त्याला आपण रक्त केशिका असं म्हणतो. अतिशय लहान लहान रक्तवाहिन्यात केसांसारख्या म्हणून त्याला केशिका असं म्हणतो. आपण एक एक पॉइंट यातला बघूयात. पहिल्यांदा जो पॉइंट आहे तो म्हणजे हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन. जो पहिला पॉइंट आपण विचारात घेतोय तो म्हणजे हार्ट विषयी, स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड द फंक्शन. हृदयाची रचना कशा प्रकारची आहे म्हणजे आपण मागं बोललो, तुमच्या लक्षात असेल पहा, बायोलॉजीमध्ये अभ्यास करत असताना PSF फॉर्म्युला लक्षात ठेवायचं म्हणजे पोझिशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन. त्याप्रमाणे हार्टची पोझिशन काय, त्याची एक्सटर्नल रचना कशी आहे, इंटरनल रचना, अंतर्गत रचना कशी आहे आणि त्याचं कार्य कसं चालतं हे आपण पाहणार आहोत. हार्ट जे आहे, हृदय जे आहे ते आपल्या साधारणतः छातीच्या पिंजऱ्यामध्ये किंवा फुफ्फुसांच्या 2 फुफ्फुसांच्या मध्यभागी आहे. त्याचा आकार साधारणतः आपल्या बंद केलेल्या मुठी इतका असतो आणि हे जे हृदय आहे हे स्नायूंचं बनलेलं आहे. त्याच्यावरती 2 आवरण आहेत की ज्यामुळे त्याला संरक्षण मिळतं आणि कंटिन्युअस आकुंचन आणि प्रसरण पावण्याच्या क्रियामुळे हे रक्त जे आहे ते शरीरामध्ये प्रवाहित ठेवलं जातं. म्हणजे तुम्हाला पोझिशन लक्षात आली आणि साधारणपणे कार्य लक्षात आलंय. आपण त्याचे डिटेलमध्ये स्ट्रक्चर जे आहे ते बघूयात. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर इन थोरॅसिक केज. मी आता सांगितलं छातीच्या पिंजऱ्यामध्ये साधारणतः मध्यभागी शरीराच्या हे हृदय आहे. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन द 2 lungs and slightly inclined on the left side. So heart is present in thoracic cage.
इन द सेंटर और इन बिटवीन द टू लंग्स, जी दोन फुफ्फुस आहेत त्यांच्या मध्यभागी आहे आणि साधारणतः हे तिरकं डाव्या बाजूला वळलेलं आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. The size of our heart is equal to one's own fist and it is weight is about 360 gram. साधारणतः हृदयाचा जो आकार आहे आपल्याला कळण्यासाठी विचार केला तर आपली जी बंद केलेली मूठ आहे ह्या मुठीच्या आकाराचं हृदय साधारणतः प्रत्येकाच्या बाबतीत आढळतं आणि साधारणतः त्याचं वजन जे आहे ते 360 ग्रॅम इतकं असतं. इट इज कवर्ड बाय डबल लेयर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की हृदयाच्या वरच्या बाजूला एक मेम्ब्रेन किंवा आवरण आहे, डबल लेअर असणार आवरण आहे, त्याचं नाव काय, पेरिटोनियल मेम्ब्रेन. A fluid is present between the two membranes due to which heart is protected from the friction and mechanical shocks. हे जे हृदयावरती असणारं आवरण आहे हे डबल आहे आणि त्या डबल आवरणाच्या मध्ये एक फ्लुइड आहे की जेणेकरून लुब्रिकेशन मिळणं किंवा जे जर्क्स असतील, हादरे असतील ते हृदयापर्यंत पोहोचणार नाहीत, त्याचं संरक्षण होईल यासाठी हे आवरण असतं. इथं आपण जे डायग्राम आहे हार्टची ते व्यवस्थित समजून घेऊयात. पहा, एक्सटर्नल जर आपण स्ट्रक्चर हार्टचं पाहिलं, बाह्य रचना जर पाहिली तर हृदयाचा आकार या प्रमाणे दिसतो आणि या हार्टच्या बाबतीत किंवा त्याच्या आकाराचा जर विचार केला, आता मी सांगितल्याप्रमाणे त्याची रचना दिसते. हृदयाच्या वरच्या बाजूला जे आहे ते ॲट्रियम आहे दोन, इथे एक ॲट्रियम दिसतंय, इकडच्या बाजूला एक आहे आणि खाली जे आहे ते व्हेंट्रिकल आहेत. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या, ब्लड वेसल इथे दाखवलेले आहेत पहा. त्यानंतर हृदयामधून बाहेर पडणारं रक्त जे आहे ॲवॉर्ट मार्फत जातं. त्याचबरोबर हृदयाकडे येणारं जे रक्त आहे ब्ल्यू कलरचे ब्लड वेसल इथं दाखवलेलं आहे. हे झालं एक्सटर्नल स्ट्रक्चर. इंटरनल जर आपण पाहिलं तर हृदयाची रचना याप्रमाणे आहे पहा. याच्यामध्ये नेमकं आपण काय लक्षात घेणार आहोत तर पूर्ण जे हृदय आहे याची जर आउटलाईन आपण पाहिली तर त्याच्यामध्ये एक उभा असा पडदा आहे आणि त्याचबरोबर आडवा एक आहे. म्हणजे उभ्या पडद्यामुळं डावा आणि उजव्या असे दोन भाग होतात, तर मध्ये आडवं जे पार्टिशन आहे त्यामुळे एकूण हृदयाचे 4 कप्पे तयार होतात. हे डिटेल भाग आपण स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत, पण लक्षात घ्या. ह्युमन हार्ट इज मस्क्युलर ऑर्गन. मी आता तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे हृदय आहे हे मस्क्युलर ऑर्गन आहे. मस्क्युलर ऑर्गन म्हणजे स्नायूपासून हे हृदय बनलेलं आहे. Human heart is muscular organ. It is made up of involuntary cardiac muscles. आणि या हृदयाची जी निर्मिती आहे किंवा रचना जी आहे त्याचे कशापासून तयार झालेले आहे तर इनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स आहेत. व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी हे दोन शब्द आपण लक्षात ठेवायचे आहेत. व्हॉलंटरी याचा अर्थ होतो ऐच्छिक, म्हणजे एखादी हालचाल आपल्या हाताची आपण इच्छेनं करू शकतो, पण हार्टच्या बाबतीत मात्र तसं नाही. त्या अनैच्छिक स्नायूंपासून हे हार्ट बनलेलं आहे. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनेट रिथम. म्हणजे हे जे स्नायू आहेत हृदयाचे हे रिथमिकली म्हणजे एका विशिष्ट गतिमानतेनं कंटिन्युअस वर्क होतात. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ बीटिंग ऑफ अ हार्ट. आणि हा जो मेकॅनिझम आहे त्याला आपण हृदयाची धडधड असं म्हणतो. म्हणजे हृदय जे आकुंचनाने प्रसरण पावतंय त्यालाच हार्टबीट किंवा हृदयाचे ठोके असं आपण म्हणतो की जे कंटिन्युअस चालू आहेत. इंटरनली द हार्ट इज डिवाइडेड इनटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट बाय अ व्हर्टिकल पार्टिशन. मी आता तुम्हाला सांगितलं की हृदयाचं ज्या वेळेला आपण आंतररचनेचा विचार करतो तर त्यावेळेला हे डायग्राम आपल्याला विसरून चालणार नाही. व्यवस्थित समजून घेऊयात आणि आपण त्याचा जो एक एक भाग आहे त्याचा विचार करूया. एकूण हृदयाची जर रचनेचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये उभा एक सेप्टम आहे पहा. इथं आपण लक्षात घेऊ शकतो डायग्राम मध्ये हा मध्ये एक उभं पार्टिशन आहे. त्यामुळं लेफ्ट साइड हार्टची आणि इकडं राईट साइड असं आपण त्याचं डिव्हायडेशन करू शकतो. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की साधारणतः आपल्या हाताच्या दृष्टीने आपण उजवी ही बाजू म्हणतो आणि ही डावी म्हणतो, पण हृदयाचं लेबल करत असताना हे लेबलिंग मात्र उलट आपल्याला करावं लागतं. म्हणजे जिकडे ऍक्च्युअली आपलं राईट साइड आहे त्याला आपण लेफ्ट असं म्हणतो आणि जिकडे लेफ्ट आहे तिकडे राईट म्हणतो. असं का करावं लागतं तर ज्या वेळेला डिसेक्शन आपण करतो की नियमानुसार प्राण्याच्या डॉर्सल साइडनं डिसेक्शन करायला पाहिजे, म्हणजे वरच्या बाजूनं. आपली वरची बाजू म्हणजे आपण 4 पायावर चालतो असं गृहीत धरलं तर आपली पाठ असेल, परंतु डिसेक्शन करताना हृदय जे आहे ते पुढून आपण ओपन करतो म्हणजे उलट ठरलं जातं. यासाठी आपण जी राईट साइड आहे त्याला लेफ्ट असं नाव देणार आहोत आणि जी लेफ्ट साइड आहे डायग्रामची त्याला राईट अशी नाव देणार आहोत. तर तो मधला हा सेप्टम आहे की ज्यामुळं लेफ्ट साइड आणि दुसऱ्या बाजूला राईट साइड असे त्याचे विभाग होतात. Each of those compartment is again divided into 2 chambers. आणि याच्यामध्ये परत 2 चेंबर झालेत पहा. इथे मध्ये वॉल आपल्याला दिसत आहेत आणि या वॉलमुळे परत त्याचे 2 चेंबर मध्ये रूपांतर झालंय. Thus in all heart consists of 4 chambers
upper chambers are called as a atria, that is singular atrium, and the lower chamber are called as a ventricles. आपण एक्झॅक्टली हार्टची रचना जी आहे ते समजून घेऊयात. बघा मी तर फोकस करतो, लक्षात येईल. हार्टचा जर विचार केला हृदयाचे, तर याच्यामध्ये हा उभा असणारा एक सेप्टम आहे की ज्याच्यामुळं हृदयाचे दोन भाग होत आहेत, लेफ्ट आणि राईट साईड. आणि त्याचबरोबर इथे जे वॉल आहेत किंवा आपल्याला आडवा सेप्टम म्हणता येईल, त्यामुळे वरचा आणि खालचा भाग होतोय. म्हणजे ज्या वेळेला आपण असं क्रॉस आहे असं म्हणतो, एक उभा आणि दुसरा आडवा, त्यामुळे एकूण जे आहे ते हृदयाचे 4 भाग होत आहेत. ठीक आहे. त्यापैकी वरचे जे 2 भाग आहेत त्याला आपण ॲट्रिया असं म्हणतो, प्लुरल. आणि सिंगल असेल तर ॲट्रियम. म्हणजे हे काय झालं, लेफ्ट साईडचा ॲट्रियम आहे आणि इकडच्या बाजूला राईट साईडचा ॲट्रियम आहे. त्याचप्रमाणे खालचे जे चेंबर आहेत याला आपण व्हेंट्रिकल म्हणतो. म्हणजे इथे लेबल केलं पहा, हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे हा पोर्शन, आणि त्याचबरोबर इकडे जे आहे ते राईट व्हेंट्रिकल. असे 4 कंपार्टमेंट आहेत. याच्याशिवाय आपल्याला आणखीन काही गोष्टी पाहायला मिळतात पहा, की ज्या वेळेला हे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणतोय तर याच्यामध्ये वॉल्स आहेत. इथे झडप असल्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय. याचं काम काय, तर ॲट्रियामध्ये जे आलेलं रक्त आहे हे व्हेंट्रिकलमध्ये जातं, परंतु व्हेंट्रिकलमध्ये रक्त जे आहे ते परत उलट जाऊ नये, रक्ताचा जो प्रवाह आहे तो एकाच दिशेत राहावा म्हणून याच्यामध्ये वॉल्स आहेत. इथं पण तुम्हाला वॉल दिसत आहेत, झडपा दिसत आहेत. त्याचबरोबर इथं सुद्धा म्हणजे राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल याच्यामध्ये सुद्धा झडप आहे. त्याचबरोबर हे व्हेंट्रिकल आणि बाहेर जाणारी पल्मोनरी आर्टरी आहे याच्यामध्ये सुद्धा इथं वॉल दिसतात. ठीक आहे. याच्याशिवाय हृदयाकडे रक्त आणणाऱ्या ब्लड वेसल इथं आपल्याला दिसत आहेत. ही वरच्या बाजूने येणारी राईट पल्मोनरी सुपेरियर व्हेना कॅव्हा इथं ब्लड व्हेसल आहे, ही सुपेरियर व्हेना कॅव्हा इथं लेबल केले पहा. आणि त्याचबरोबर इन्फेरियर व्हेना कॅव्हा. ठीक आहे. या ब्लड वेसल ज्या आहेत त्या राईट साईडला ऑरिकलमध्ये ब्लड आणतायत हे आपल्याला दिसतंय. आणि जर लेफ्ट साईडचा विचार केला इकडचा, तर या बाजूला इथं ब्लड वेसल दिसतात पहा रेड कलरच्या, की जे इनपुट आहे. म्हणजे या राईट ॲट्रियम लेफ्ट ॲट्रियम मध्ये हे ब्लड आतमध्ये येत आहे, हे अर्थात लंग्स कडून येतात. हेच पहा इथेही तुम्हाला दिसतील लेबल, हे राईट पल्मोनरी व्हेन्स आहेत आणि या लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स आहेत. म्हणजे फुफ्फुसाकडून ऑक्सिजनेटेड जे ब्लड येईल ते या मार्फत या लेफ्ट ऑरिकलमध्ये येईल. लक्षात येत आहे. आणि शरीराकडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं असेल हे सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा याच्या मार्फत या राईट साईड जे आहे हार्टची, ज्याला आपण राईट ऑरिकल म्हणतो, त्याच्यामध्ये ब्लड येईल. आणि ज्या वेळेला हार्ट कॉन्ट्रॅक्ट होईल ह्या दोन्ही ऑरिकल मधून ब्लड जे आहे ते व्हेंट्रिकलमध्ये पहिल्यांदा येईल आणि नंतर या जी पल्मोनरी आर्टरी आहे याच्यापासून राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूला, अर्थात इकडे लेफ्ट आणि या बाजूला राईट, हे लंग्सकडे ऑक्सिजनेशनसाठी जाईल. आणि जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर यातलं जे ब्लड आहे हे अवॉर्टा मार्फत, सिस्टमिक अवॉर्टा याच्या मार्फत शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे जातं. मला वाटतं हृदयाची रचना, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या झडपा आहेत त्याविषयी आपल्याला समजलं असेल. डायग्राम मध्ये असणारे जे लेबल्स आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. आता मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल, इथं ट्रायकस्पिड वॉल हे एक नाव दिलेलं आहे पहा. म्हणजे इथलं जे राईट व्हेंट्रिकल आणि राईट ऑरिकल आहे याच्यामध्ये जे झडप आहे ही त्रिदल झडप आहे. म्हणजे नेहमी झडप अशी 2 भागाची बनलेली असते, परंतु इथं 2 आणि एक आणखीन तिसरा अशा 3 झडप असतात म्हणून त्याला ट्रायकस्पिड वॉल म्हणतो आपण. इथं जे आहे तो बायकस्पिड वॉल दिसतोय, सेमिलनर वॉल दाखवलेला आहे सिस्टमिक अवॉर्टाच्या सुरुवातीला. ठीक आहे. त्यानंतर हृदयामध्ये जे असणारे रक्त आहे येतं कुणीकडून आणि कोणत्या दिशेला जातं हे समजण्यासाठी ही डायग्राम दिलेली आहे. हृदयाचे 4 कप्पे आणि त्याच्यामधून होणारा ब्लड फ्लो जो आहे तो डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. आता या डायग्रामच्या आधारे आपण नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे पहा. आता सांगितल्याप्रमाणे जे लेबल आहेत त्याच्या आधारे आपण हे समजून घेऊ शकतो. आता सांगितल्याप्रमाणे ही हार्टची जी आहे ती लेफ्ट साईड आहे, हे लेफ्ट ॲट्रिया आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकल, हे राईट ॲट्रियम आणि हे राईट व्हेंट्रिकल. तर लेफ्ट साईडला जे आहे हे फुफ्फुसांकडून ब्लड येतं. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये लक्षात येईल पहा, ॲरो दाखवले. लंग्स कडून जे आहे ते ब्लड इथं आणलं जात आहे लेफ्ट अवॉर्टामध्ये. इथं पण तुम्हाला डायग्राम दिसेल, हे फुफ्फुसांची रचना आहे किंवा लंग्स आहेत, याच्याकडून हे ब्लड जे आहे ते लेफ्ट साईडला येईल दोन्ही बाजूच्या फुफ्फुसांकडून. त्यानंतर हे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येईल. लेफ्ट व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर हे फोर्सफुली अवॉर्टामध्ये ब्लड जाईल आणि अवॉर्टामध्ये नंतर त्याच्या मार्फत शरीरातील वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत, नमुना दाखल इथे एक ऑर्गन दाखवलाय, इकडे हे ब्लड येते पहा. म्हणजे या बाजूनं आणि जे ब्लड आलेले आहे तसंच दुसऱ्या ऑर्गन कडे पण जात आहे, शरीरातील सर्व भागामध्ये जाईल.
आणि त्या ऑर्गन मधून मात्र जे ब्लड बाहेर येईल हे परत हार्टच्या राईट साईडला आणलं जाईल, राईट अवॉर्टामध्ये येईल, राईट अवॉर्टामधून राईट व्हेंट्रिकलमध्ये येईल आणि नंतर हे जे ब्लड बाहेर पडेल हे फोर्सफुली फुफ्फुसांकडे जाईल. लक्षात येत आहे? म्हणजे याच्यामध्ये डबल सर्क्युलेशन आपल्याला दिसतंय. लेफ्ट साईड जे आहे हार्टची त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड फुफ्फुसांकडून येत आहे, हे शरीराच्या भागाकडे पाठवलं जातं, तिथं ऑक्सिजन वापरला जातो आणि डिऑक्सिनेटेड झालेलं जे ब्लड आहे हे परत काय होतं, राईट साईडला आणलं जातं आणि फुफ्फुसात पाठवलं जातं. म्हणजे सतत डिऑक्सिनेटेड ब्लड गोळा करणे आणि फुफ्फुसांकडे पाठवून ऑक्सिजन त्यामध्ये मिसळवणे आणि परत असं ऑक्सिजन मिक्स केलेलं ब्लड हे शरीरामध्ये पाठवणं, ही क्रिया सतत चालू असते. ह्या डायग्राम मध्ये स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड ब्लड सर्क्युलेशन हे दाखवलेलं आहे. आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात. तो नेक्स्ट पॉइंट आहे ब्लड व्हेसल्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. नेहमी आपण प्रत्येक वेळेला हाच पॉइंट विचारात घेतो पहा की त्याचं लोकेशन काय, स्ट्रक्चर काय आणि फंक्शन काय. ब्लड व्हेसल्स अर्थात रक्तवाहिन्या, त्याची स्ट्रक्चर आणि रचना बघतोय आपण. ज्या वेळेला ब्लड व्हेसल म्हणतो त्याचे प्रकार कोणते आणि त्यांची रचना कशी आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. आपल्याला मी सांगितलं की हृदय जे आहे ते कंटिन्युअस त्याची धडधड चालू आहे, अर्थात हार्ट बीटिंग चालू आहे. ड्यू टू दिस द ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट्स थ्रू द ब्लड व्हेसल. हृदयाच्या आकुंचन पावण्यामुळं फोर्सफुली रक्त बाहेर पडतं आणि हे शरीरभर रक्त हे गतिमान असतं. परंतु बाहेर पडणारं रक्त हे विशिष्ट रक्तवाहिन्यांमधून जात आहे, बंदिस्त प्रवाह त्याच्यामध्ये असतो. देर आर टू मेन टाइप्स ऑफ द ब्लड व्हेसल. आणि या रक्तवाहिन्यांचे किती प्रकार आहेत, तर त्याचे 2 टाइप्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ द ब्लड व्हेसल्स. आता हे नेमक्या 2 ब्लड व्हेसल कोणते आहेत आपण बघणार आहोत. त्यातला जो पहिला ब्लड व्हेसल आहे ती म्हणजे आर्टरीज आणि दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे व्हेन्स. लक्षात येते? ब्लड व्हेसलचे किती टाइप आहेत, तर 2 टाइप आहेत. कोणते? आर्टरीज आणि व्हेन्स. आता आर्टरी आणि व्हेन मध्ये नेमका काय फरक आहे, तर जिथं हार्ट आहे तिथपासून जे ब्लड व्हेसल निघतात आणि शरीरातील भागाकडे जातात त्याला म्हणायचं आर्टरीज. आणि याच्या बरोबर उलट शरीरातील वेगवेगळ्या भागांकडून किंवा अवयवांकडून रक्त हृदयाकडे आणणारे ज्या ब्लड व्हेसल आहेत त्याला आपण काय म्हणतो, व्हेन्स. लक्षात येते? आर्टरी म्हणजे काय, हार्ट कडून बॉडीकडे ब्लड सप्लाय करणाऱ्या, आणि व्हेन्स म्हणजे काय, तर बॉडीतील वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत त्याच्याकडून हार्टकडे ब्लड आणणाऱ्या. ह्या दोन्ही रक्तवाहिन्यांचं काम वेगळं आहे, त्यामुळे साहजिकच त्यांची रचना पण वेगळी आहे. या डायग्रामच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. पहिल्यांदा माहिती बघूयात. आर्टरीज पहिला जो प्रकार आहे रक्तवाहिन्यांचा तो बघूयात आपण. आर्टरीज ज्याला धमण्या आणि शिरा असं म्हणतो आपण. आर्टरी याचा अर्थ धमनी आणि व्हेन्स म्हणजे शिरा. ब्लड व्हेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट इज कॉल्ड एज ए आर्टरीज. मी आता सांगितलं पहा, ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून शरीरातील वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेतात त्यांनाच आर्टरीज किंवा धमण्या असं म्हणतो आपण. एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड द लंग ऑल द ऑक्सिजनेटेड ब्लड. आता याच्यामध्ये एक आहे की हृदयाकडून एकच ब्लड व्हेसल अशी आहे की जी ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे ते हृदयाकडून घेऊन जाते. म्हणजे राईट ॲट्रियम कडून राईट व्हेंट्रिकलचे ब्लड येईल, तर राईट व्हेंट्रिकलचं ब्लड हे डिऑक्सिनेटेड आहे, ते फक्त फुफ्फुसांकडे घेऊन जाणारी आर्टरी ही डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करते. नाहीतर बाकीच्या सर्व आर्टरी ज्या आहेत ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. हे एक्सेप्ट सांगितलं, हे फक्त ऑप्शन आहे. म्हणजे याच्या शिवाय, म्हणजे काय सांगितलं मी की राईट व्हेंट्रिकल कडून जी लंग कडे जाणारी ब्लड व्हेसल आहे ती फक्त डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करते, म्हणजे जरी आर्टरी असली तरी सुद्धा, परंतु बाकीच्या मात्र ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी अँड देअर वॉल्स आर थिक. यांचं वैशिष्ट्य काय बा आर्टरीचं? आर्टरीज जे आहेत ते शरीरामध्ये खोलवर आहेत, ओके, आणि त्यांचे जे वॉल आहेत म्हणजे त्याचे जे आवरण आहे ते तुलनेनं जाड आहे. सो दीज आर लोकेटेड डीपली, शरीरात खोलवर आहेत. आणि दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलं त्यांचं, तर ते म्हणजे त्याचे जे वॉल आहेत किंवा आउटर लाइनिंग जे आहे ते थिक आहे. दीज व्हेसल्स डू नॉट हॅव वॉल्स. आणि आणखीन एक वैशिष्ट्य या आर्टरीचं की त्याच्या आतमध्ये झडपा नसतात. डायग्राम बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आपण आधी माहिती बघूयात आणि मग या डायग्रामचा आपण अभ्यास करूयात. व्हेन्स. Vessels carrying the blood toward the heart from the various parts of the body are called as a veins. मी आता सांगितलं तुम्हाला, म्हणजे शरीरातील वेगवेगळ्या भागांकडून हार्टकडे जे ब्लड आणणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेन्स असं म्हणतो. म्हणजे फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ अ बॉडी ब्लड जे आहे ते हार्टकडे आणलं जातं पण शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून. ऑल व्हेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम लंग्स ट्रान्सपोर्ट द डिऑक्सिनेटेड ब्लड.
मी आता सांगितलं. खरं तर व्हेन जे आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात, परंतु एकमेव अशी व्हेन आहे की जी लंग्स कडून हार्टकडे येते, ती मात्र ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. बरोबर एकमेकांच्या उलट आहे पहा. आर्टरीज बद्दल आपण म्हणालो की ते शरीरामध्ये खोलवर आहेत, डीप आहेत, परंतु व्हेन्स मात्र काय सुपरफिशियली आहेत, म्हणजे त्या वरवर आहेत. आपण जेव्हा हात वगैरे स्वतःच विचारात घेतो, त्याच्या वरती दिसणारे शिरा असतात ते ऍक्च्युली व्हेन्स आहेत. देअर वॉल्स आर थिन अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स. यांच्या पण मी आता सांगितलं की ह्याचं जे आवरण आहे आर्टरीमध्ये थिक आहे, तर व्हेन्स मध्ये हे थिन आहे. त्यांचे जे वॉल्स आहेत म्हणजे बाह्य आवरण जे आहे ते कसं आहे, थिन आहे. अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्व्स. यांच्यामध्ये झडपा असतात, आर्टरीमध्ये नसतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल फरकांच्या मुद्दे बरोबर ते रचना उलट आहे. जी माहिती आपण आता घेतली ते एक्झॅक्टली डायग्राम मध्ये बघूयात आपण. आर्टरी आणि व्हेनची जी रचना आहे ती कशा पद्धतीने असते पहा. इथं आर्टरीची रचना दाखवली आहे. जनरली आर्टरी ज्या आहेत त्या रेड कलरनं दाखवतात, तर ज्या व्हेन्स आहेत त्या ब्ल्यू कलरनं दाखवतात. इथं आपल्याला या आर्टरीची रचना दिसते. दोन्हीमध्ये जर कम्पॅरेटिव्हली फरक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल पहा की आर्टरी जी आहे त्याची जी थिकनेस आहे वॉलची ती जास्त आहे, आणि हे जर आपण व्हेन मध्ये बघितलं तर तुलनेने त्याचं थिकनेस कमी आहे. ठीक आहे. आणखीन काय काय दिसतं आपल्याला, तर हे आर्टरी जे आहे ती आपण हार्ट इथं आहे असं गृहीत धरतो पुढं, आणि या हार्ट कडून हे ब्लड जाणार आहे या दिशेमध्ये. हे ब्लड कुठं जात आहे आर्टरी कडून, तर एखाद्या ऑर्गनकडे जात आहे. इथं काय दिसतं आपल्याला, तर याच्या आतमध्ये एखादा ऑर्गन आहे आणि त्याच्यावरती हे सगळं कॅपिलरी नेटवर्क आहे, रक्तवाहिन्यांचं जाळं आहे की ज्या मार्फत न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन हा त्या ऑर्गनला पुरवला जाईल. लक्षात येत आहे. आणि हे जे कॅपिलरी नेटवर्क आहे म्हणजे व्हेनचे असे डिवायडेशन होतात, खूप फांद्या फुटतात आणि जाळी तयार होते. इथं दाखवलंय पहा, असं बायफर्केशन होऊन नेटवर्क तयार होतं. आणि सगळ्या छोट्या छोट्या व्हेन्युल्स आहेत, म्हणजे मुख्य ही व्हेन पुढे आहे, पण ह्या व्हेनच्या आधी छोटे छोटे ज्या ब्रँच आहेत व्हेन्युल्स आहेत, हे एकत्र येतात आणि ही व्हेन तयार होते. म्हणजे ऑक्सिजन असणारं ब्लड हे हार्ट कडून आणलंय, त्या ऑर्गनला ऑक्सिजन पुरवला आणि डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे हे इथं कलेक्ट केलं, आणि ही व्हेन आता परत हार्टकडे ऑक्सिजन भरण्यासाठी ते ब्लड आणत आहे. आणि काय काय दाखवलं पहा आणखीन याच्यामध्ये, जी व्हेन आहे त्याच्या आतमध्ये वॉल आहे, तर झडप दिसते ना, हे जे दोन पार्ट दिसतात हे ऍक्च्युली झडप आहे. त्यानंतर इंटरनल लेअर आहे आर्टरीमध्ये असणारा व्हेनमध्ये. त्यानंतर मस्क्युलर लाइनिंग आहे, आपल्याला दोन्हीमध्ये मस्क्युलर लाइनिंग दिसते, आणि सगळ्यात बाहेर आउटसाइडला कनेक्टिव्ह टिश्यू आहे. मला वाटतं आर्टरी आणि व्हेनचं स्ट्रक्चर तुमच्या पक्क लक्षात आलं असेल. त्यानंतर जे कॅपिलरी नेटवर्क मी आता बोललो, कॅपिलरीज पहा. इथं आपल्याला काय दिसतं, ही आर्टरी आहे मुख्य, ज्याला आपण धमनी म्हणतो. त्या मुख्य धमनीला परत शाखा फुटते, परत आणखीन शाखा फुटतात, आणि भरपूर जाळी एखाद्या ऑर्गन भोवती तयार होते. आणि हे सगळ्या ब्लड वेसल परत छोटे छोटे एकत्र येतात, आणि हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे हे याच्या मार्फत या व्हेन मध्ये आणलं जातं. म्हणजे फ्रॉम हार्ट, हृदयाकडून रक्त आणलं, ह्या अवयवाच्या पर्यंत पोहोचवलं, इथं ऑक्सिजन दिला, त्यातला कार्बन डायऑक्साईड घेतला आणि तो गोळा करून इकडं टुवर्ड द हार्ट, परत हार्टकडे आणलं. आता हार्टकडे आणून काय करणार हे डिऑक्सिनेटेड ब्लड, परत हार्ट त्या डिऑक्सिनेटेड ब्लडला फोर्स करेल आणि ते लंग्सकडे ऑक्सिजन भरण्यासाठी पाठवेल. येतंय लक्षात? मला वाटतं कन्सेप्ट नक्की तुम्हाला समजला असावा. नेक्स्ट पॉइंट बघूयात. इन हिस्ट्री, इन 1628 विलियम हार्वे डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन इन द बॉडी. 1628 मध्ये विल्यम हार्वे यांनी पहिल्यांदा शरीरामधील रक्ताभिसरण कसं चालतं याविषयी सांगितलं. He proposed a theory that our heart is a muscular pump by which the blood is circulated in the body. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या शरीरामध्ये हृदय हे स्नायूयुक्त असा अवयव आहे की जो सतत आकुंचन प्रसरण पावतो, त्याचं बीटिंग होतं, धडधड होते, आणि रक्त जे आहे ते शरीरभर सतत प्रवाहित राहतं. He discovered the working mechanism of walls of the heart. आणि त्यावेळी म्हणजे 1628 मध्ये त्यांचे प्रयोग चालू होते, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या हृदयामध्ये झडपा असतात. वॉल्स याचा अर्थ काय, झडपा. झडपांचं कार्य काय, पक्क लक्षात ठेवा, एकेरी प्रवाह चालू ठेवणे. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारला, थिंक अबाउट इट. वाय द व्हेन्स आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स अँड वाय द आर्टरीज हॅव द थिक वॉल. आपल्याला प्रश्न विचारलाय पहा की व्हेन मध्ये झडपा किंवा वॉल्स का असतात आणि आर्टरीजचे वॉल जे आहे ते थिक का असतात. पहा, मी आता तुम्हाला सांगितलंय की हृदयाकडून रक्त जे आहे ते प्रवाहित करून शरीरातल्या अवयवांकडे पाठवलं जातं, बरोबर आहे. आणि अवयवाकडे गेल्यानंतर तिथं छोट्या छोट्या कॅपिलरीमध्ये डिव्हायडेशन होतं, आणि नंतर हे रक्त गोळा करून हार्टकडे आणलं जातं.
ज्या वेळेला ते रक्त एवढं अंतर पार करेल, त्या अवयवापर्यंत जाईल आणि रिटर्न हार्टकडे यायला लागेल, त्यावेळेला त्याचं प्रेशर खूप ड्रॉप झालं असेल. म्हणून ते रिव्हर्स प्रवाहित होण्याची शक्यता किंवा साठण्याची, तिथं थांबण्याची शक्यता आहे. हे असं घडू नये म्हणून वॉल जे आहेत ते व्हेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय की आर्टरीज हॅव थिक वॉल. आर्टरीचं जे वॉल आहे म्हणजे त्याचं बाहेरचं जे आवरण आहे हे जाड का आहे, तर आपल्याला सांगितलं मी आता की आर्टरी जे आहे ते हार्टकडून वेगवेगळ्या भागांकडे रक्त प्रवाहित करतात. अर्थात ते ब्लड जे आहे ते अंडर प्रेशर असणार आहे. हे प्रेशर मेंटेन करणं किंवा सस्टेन करण्यासाठी, तो ताण सहन करणं आणि त्या रक्ताचा प्रवाह अवयवांपर्यंत जाऊ देण्यासाठी हे आवरण जाड असतं. जर प्रेशर आतमध्ये जास्त असेल आणि आवरण पातळ असेल तर काय होईल, ते आर्टरी फुगेल, ताण सहन होणार नाही, म्हणून त्याचं आवरण जे आहे ते जाड असतं. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे कॅपिलरीज. पण आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्यामध्ये आर्टरीज हा पहिला ब्लड व्हेसलचा प्रकार आपण पाहिला. त्यानंतर दुसरा म्हणजे व्हेन्स, ही आर्टरी आहे, त्यानंतर ही व्हेन आहे, आणि जिथं ऑर्गन आहे तिथं कॅपिलरी नेटवर्क आहे. केश वाहिन्या ज्याला आपण म्हणतो त्याचं जाळ आहे. तर या कॅपिलरीज विषयी आपण बघूयात. कॅपिलरीज. Arteries gradually branch out with a decrease in their diameter as they spread in the body and finally form the fine hair-like vessels called as a capillaries. आर्टरीज जे आहे त्या हृदयाकडून रक्त घेऊन येतात, वेगवेगळ्या अवयवांपर्यंत आणतात, आणि जिथं अवयव आहे तिथं त्या मुख्य आर्टरीचे छोटे 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 केसांसारखे असे भाग तयार होतात किंवा स्ट्रक्चर तयार होतात, त्यालाच आपण कॅपिलरीज म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे एखादा पार्ट लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इमेज काहीतरी दिली पाहिजे. कॅपिलरी म्हणल्यानंतर आपल्याला काहीच लक्षात राहणार नाही किंवा सहजासहजी राहणार नाही, पण कॅपिलरी म्हणल्याबरोबर तुम्ही ही डायग्राम पक्की लक्षात ठेवा. इथं काय दिसतं आपल्याला, एक नेटवर्क आहे, अगदी केसांसारख्या बारीक रक्तवाहिन्यांचं जाळं अवयवाभोवती आहे, त्यालाच आपण कॅपिलरीज असं म्हणतो. वॉल्स ऑफ द कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. आता ह्याचे जे वॉल आहेत किंवा कॅपिलरीचं जे बाह्य आवरण आहे हे अतिशय पातळ आहे. किती पातळ आहे, मेड अप ऑफ अ सिंगल लेअर ऑफ अ सेल, फक्त एका पेशींचा थर आहे. असं का, तर हे ब्लड जे कॅपिलरीमध्ये येत आहे त्यातलं ऑक्सिजन सेल्सला किंवा त्या अवयवाला बाजूच्या देणं आणि त्यातला कार्बन डायऑक्साईड घेणं, या एक्सचेंजसाठी ते मुद्दाम वॉल जे आहे ते पातळ आहे. ड्यू टू दिस एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द कॅपिलरीज अँड द सेल बिकम इझी. मी आता सांगितलं, न्यूट्रिएंट्स असतील किंवा गॅसेस असतील त्याच्या एक्सचेंजसाठी वॉल हे पातळ आहे. ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट, हॉर्मोन, विटॅमिन्स एक्सेट्रा आर सेंट टुवर्ड द सेल अँड द वेस्ट मटेरियल्स ऑफ द सेल मूव्ह इनटू द ब्लड. व्हॉट इज ऍक्च्युअली विच मटेरियल्स आर गेट एक्सचेंज्ड in between the blood and the organ? See the materials which are exchanged. एक्सचेंज ऑफ द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट, हॉर्मोन अँड व्हिटॅमिन्स. ऑक्सिजन असेल, वेगवेगळे अन्न पदार्थ असतील, पोषक तत्व असतील, संप्रेरक असतील किंवा व्हिटॅमिन्स असतील, तर यांची देवाणघेवाण ही केली जाते. म्हणजे आवश्यक असणारे घटक हे वेगवेगळ्या अवयवांना पाठवणं, आणि जे वेस्ट मटेरियल असेल सगळ्यात महत्वाचं हे ऑर्गन मध्ये असणारं किंवा सेलमध्ये असणारं हे ब्लड मध्ये मिसळून परत ते आणलं जातं. Capillaries unite together to form the vessels of a more diameter called as a veins. मी आता तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आर्टरी पासून कॅपिलरीज तयार होतात, अशा अनेक कॅपिलरीज एकत्र येतात आणि त्यापासून परत नंतर जी तयार होते ब्लड व्हेसल ती म्हणजे व्हेन. डायग्राम पहा म्हणजे लक्षात येईल. इथं जे आहे ती आर्टरी आहे, याच्यापासून ह्या कॅपिलरीज तयार झाल्या, केशवाहिन्या तयार झाल्या, या सर्व केशवाहिन्या परत एकत्र आल्या, याला व्हेन्युल्स असं नाव आहे, आणि त्याच्यानंतर एकत्र येऊन जे तयार झाली ती म्हणजे व्हेन. ओके, आणि ही व्हेन जे आहे ते परत हार्टकडे ब्लड आणते. कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन ईच ऑर्गन. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. कॅपिलरी नेटवर्क कुठं असतं, तर प्रत्येक जो अवयव आहे शरीराचा, तर अवयवाच्या भोवती हे कॅपिलरी नेटवर्क असतं. डू यू नो, आपल्याला माहिती आहे का असं विचारलंय पहा. काय माहिती विचारली आहे. इन केस ऑफ अ हेल्दी पर्सन देअर आर 72 बीट्स ऑफ हार्ट पर मिनिट. आपण जर चांगली सशक्त व्यक्ती, आरोग्यपूर्ण व्यक्ती विचारात घेतली तर प्रत्येक मिनिटाला 72 वेळा हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण घडतं. सो रेट ऑफ अ हार्टबीट इन्क्रीजेस ड्यू टू फिजिकल एक्सरसाइज अँड इमोशन्स. आपल्याला जर खूप फिजिकल एक्झर्शन झालं म्हणजे शारीरिक परिश्रम झाले तर हार्टबीट वाढू शकतात, आणि काही वेळेला मानसिक ताणतणावाचा परिणाम म्हणून सुद्धा हार्टबीटचा रेट जो आहे तो चेंज होतो. Similarly, it has been observed that it decreases during the rest and sleep. धावपळ झाल्यानंतर किंवा एक्झर्शन झाल्यानंतर हार्टबीट वाढतात किंवा ताण आल्यानंतर हार्टबीट वाढतात. मग ह्या कमी होतात का? येस, कमी सुद्धा होतात. केव्हा होतात, तर ज्या वेळेला आपण रेस्ट मध्ये असतो, विश्रांती घेतो किंवा झोपेच्या अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला हे कमी होतात.
नंबर ऑफ बीट इज मोर इन केस ऑफ इन्फंट्स. लहान मुलांच्या बाबतीत मात्र या हार्टबीटची संख्या किंवा प्रमाण जे आहे ते जास्त असतं. 2 टाइप्स ऑफ द साऊंड आर हर्ड ड्युरिंग द हार्टबीट. हृदयाच्या 2 प्रकारचे आवाज आपण या हार्टबीट मध्ये ऐकत असतो. वन इज डिस्क्राइब्ड ॲज द लब अँड अदर इज अ डब. डब म्हणजे हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरणामध्ये जे आवाज येतात त्याला लब डब अशा पद्धतीने आवाज येतात असं म्हटलं जातं. हार्ट पंप अबाउट 75 ml ऑफ ब्लड ड्युरिंग ईच बीट. साधारणतः हृदयाच्या एका आकुंचनाच्या वेळेला जे रक्त बाहेर पडतं ते साधारणतः 75 ml इतकं असतं. मला वाटतं आजच्या तासाला आपण जी माहिती घेतली आपल्याला नक्की समजलं असेल. आज आपण काय काय चर्चा केली बघा. आज जो आपण पॉईंट पाहिला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये असणारे जे ऑर्गन्स आहेत त्याविषयी आपण पाहिलं. सुरुवातीला हार्टच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन विषयी माहिती घेतली. हार्टची पोझिशन, त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि इंटरनल स्ट्रक्चर विषयी आपण पाहिलं. त्यानंतर ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्याचे टाइप्स आपण बघितले, आर्टरीज, व्हेन्स आणि त्यानंतर कॅपिलरीज बद्दलची आपण माहिती घेतली. मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.